बारामतीत घडलेल्या विमान अपघातामध्ये अजयदादांचे निधन झाले होते। ही फक्त बातमी नव्हती तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरून सोडणारी आणि धक्का देणारी माहिती होती। कारण राजकारणातला सर्वात मोठा हिरा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेने गमावलेला होता, परंतु हे मान्य करणं इतकं सोपं नव्हतं। त्यामुळेच मागच्या काही दिवसांपासून गावाच्या पारावरती चर्चा सुरू आहेत की पवारांचा पुतण्या अजून जिवंत आहे, तो शिवाजी द बॉस मधील रजनीकांत सारखा एंट्री करणार। परंतु मित्रांनो, खरंच असं होऊ शकतं का? अजयदादा खरंच जिवंत आहेत का? आहेत तर ते आता कुठे आहेत? विमानात 6 व्यक्ती होत्या, मग फक्त 5 जणांच्या बॉडी का सापडलेल्या आहेत? यासोबत अजयदादांचे पायलट का बदलण्यात आलेले होते? सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ लगेच का घेतली? यासोबत राजकारणातील धुरंधर आणि दादांचे चुलते म्हणजे शरद पवार साहेब यांनी अपघातच आहे हे लगेच कसं काय मान्य केलं? यासोबत अगोदर मिळालेल्या माहितीनुसार धुक्यामुळे विमानाचा अपघात झाला, परत सांगितले की तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला। यासोबत अमोल मिटकरी म्हणजेच अजयदादांचे आमदार असणारे अमोल मिटकरी यांनी या विमान अपघातासंदर्भात जे काही पुरावे दिलेले आहेत तर ते पुरावे काय सांगत आहेत? यासोबत आज बजरंग सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात बॉम्ब होता का असे प्रश्न त्यांनी सुद्धा उपस्थित केलेले आहेत। तर अशा विचारात पाडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत। तुम्ही सुद्धा हा विचार करत असाल की अजयदादा जिवंत आहेत की नाही, तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ पाहत आहात। कारण यामध्ये आपण कोणतेही अफवा किंवा कोणतीही चुकीची माहिती न देता जे पण काही सत्यता आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जेवढे पण काही प्रश्न तयार झालेले असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जातील। आता बघा, अजित पवारांचा अपघात होऊन भरपूर दिवस उलटलेले आहेत, तरी पण अजून याचं गुपित उघडकीस आलेलं नव्हतं, फक्त चर्चा सुरू होत्या। त्यातच आता ब्लॅक बॉक्स मधील सत्य माहिती समोर आलेली आहे। या माहितीमधून खरंच दादा जिवंत आहेत की नाही हा कोड्यात टाकणारा प्रश्न आता सुटलेला आहे। बघा, राजकारणातील एखाद्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाला किंवा सेलिब्रिटीचा मृत्यू झाला की त्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात, काही ठिकाणी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते। त्याच पद्धतीने अजयदादांची माहिती ही चुकीची आहे की याच्यामध्ये काही सत्यता आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे। तर या मुद्द्यांच्या आधारावरती, या पुराव्यांच्या आधारावरती अजयदादा जिवंत आहेत का हे आपल्याला समजून जाणार आहे। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अजयदादा जिवंत आहेत हे फक्त गावातील पारावरती किंवा गावाच्या एसी पुरते मर्यादित राहिलेले नाही, तर थेट अजयदादांचेच आमदार असणारे अमोल मिटकरी यांनी यावरती स्पष्टीकरण दिलेले आहे की अजयदादा ज्या विमानात होते त्याच विमानाच्या अपघाताच्या वेळी कुणीतरी 6वा व्यक्ती विमानातून उडी घेण्याचा प्रयत्न करत होता, अशी गुपित माहिती अजयदादांचे आमदार असणारे अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अजयदादांवरती प्रेम करणारे जे पण काही त्यांचे चाहते आहेत, कार्यकर्ते आहेत, सामान्य नागरिक आहेत, तर त्यांच्या मनामध्ये प्रश्नावली तयार झालेली आहे। तर ही प्रश्नावली आता तुमची सुटणार आहे। आता बघा, अजयदादांच्या अपघातासंदर्भात एवढ्या चर्चा होण्याचं कारण म्हणजे शासनाच्या माध्यमातून यावरती अधिकृतपणे कोणतेही माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे अशा मोठ्या पद्धतीच्या अफवा, अशा चुकीच्या बातम्या सध्याच्या स्थितीला पाहायला मिळत आहेत। बघा, 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातामध्ये अजयदादांचे दुर्दैवी निधन झाले। तर या निधनानंतर यावरती कोणाचे काय म्हणणे येत आहे? खरंच अजयदादा जिवंत आहेत की नाही? कोणकोणत्या पुराव्यांच्या आधारावरती अजयदादा जिवंत आहेत हे म्हटलं जात आहे, हे नरेटिव्ह सेट केलं जात आहे, याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। आता बघा, अजयदादा जिवंत आहेत हे म्हणण्याचं पहिलं कारण बघा, अजित पवारांच्या विमान अपघाताचं वृत्त समोर येताच काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून विमानामध्ये 6 जण असल्याची ब्रेकिंग न्यूज देण्यात आलेली होती। त्यानंतर अपघातात अजित पवार गंभीर जखमी असल्याचं वृत्त समोर आलं। एकंदरीत विचार करायला गेलं तर 28 जानेवारी रोजी सकाळी पहिली बातमी समोर आली की अजयदादांच्या विमानाचा अपघात झालेला आहे। आता या विमान अपघातामध्ये 6 जण असल्याची पहिल्यांदा बातमी देण्यात आली। त्यामुळे
एक प्रश्न उपस्थित झाला की विमानामध्ये 6 जण होते तर 5 जणांच्या बॉड्या कसं काय सापडल्या, हा प्रश्न 100% तयार झालेला होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण देणार आहोत. यासोबत अजितदादा जिवंत आहेत हे म्हणण्याचं दुसरं कारण, असा म्हणण्याचा दुसरा दावा कोणता आहे ते बघा. अपघातात अजित पवार यांच्यासह इतर 5 जण अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. एकूण 6 जण विमानात होते असं काही काळ सांगितल्यानंतर प्रत्यक्षामध्ये 5 जणांचे मृत्यू हाती लागलेले होते. एकंदरीत विचार करायला गेला तर अगोदर काय सांगितले की या विमान अपघातामध्ये 6 जण व्यक्ती होत्या. म्हणजेच कोण? अजितदादा पवार होते, विदीप जाधव होते, त्यासोबत पाठक असतील, पिंकी माळी असतील, पायलट असतील, अशा पद्धतीचे अगोदर सांगितले की 6 जण होते. परंतु याच्यामधून फक्त 5 बॉड्या सापडल्या. मग एक बॉडी कोणाची आहे अशा पद्धतीचे प्रश्न तयार झाले. म्हणजेच याच्यामध्ये अजितदादा होते, ही 6वी व्यक्ती अजितदादा होते, तर अजितदादा का सापडले नाहीत असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला होता. त्यानंतर अजितदादा जिवंत आहेत असं म्हणण्याचं कारण, असा केला जाणारा दावा, हे तिसरं कारण बघा. अपघात कमी दृश्यमानतेमुळे झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. एकंदरीत विचार करायला गेला तर तुम्ही टीव्ही पाहिले असेल, बातम्याला वाचल्या असतील, पेपरला वाचलेलं असेल, त्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर सांगितलेलं होतं की धुके होते. तर या धुक्यांमुळे जे पायलट होते तर त्यांना पुढचा रनवे दिसला नाही, त्यामुळे हा अपघात झाला. बघा तिसरं कारण काय आहे की अपघात कमी दृश्यमानतेमुळे, म्हणजेच या धुक्यांमुळे सुरुवातीला सांगण्यात आलं की हा अपघात धुक्यामुळे झाला. पायलटने पहिले लँडिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा रनवे दिसत असल्याचं सांगितलं आणि त्याने अप्रोच केला. बघा सिग्नल त्याला सुद्धा देण्यात आलेला होता. त्याला कळलं, जो पायलट होता तर तो पायलट काय म्हणला की मला आता रनवे दिसत आहे, मी या ठिकाणी आता विमान उतरत आहोत, तुम्ही मला परमिशन द्या. तर पुढून परमिशन देण्यात आलेले होते. यासोबतच मित्रांनो अजितदादा जिवंत आहेत याची बातमी तयार होण्याचं जे चौथं कारण आहे, तर ते चौथं कारण म्हणजे अपघात झाल्यानंतर अजित पवार यांच्या हातावरील घड्याळामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याचा दावा सुरुवातीला म्हणजेच 28 जानेवारी रोजी करण्यात आलेला होता. परंतु अजितदादांचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अजित पवारांची ओळख ही त्यांच्या घड्याळामुळे नाही तर त्यांनी घातलेल्या जॅकेटमुळे पटल्याचा नवीन एक अंदाज किंवा नवीन दावा करण्यात आलेला होता. यानंतर मित्रांनो सोशल मीडियावरती अजितदादा जिवंत आहेत ही बातमी पेरण्याचं किंवा पसरण्याचं कारण म्हणजे अपघातात अजित पवार यांच्या मृत्यू झाल्याची माहिती क्षणात देशभरामध्ये पसरलेली होती. अजित पवारांचे निधन झाले ही बातमी 9:30च्या आसपास तुमच्या कानावरती आलेली असेल. 28 जानेवारी रोजी 9:30-10 वाजेच्या आसपास तुमच्या कानावरती आलेले असेल. म्हणजे ही बातमी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तर पसरले, यासोबत आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये सुद्धा पसरलेली होती. यातच आपल्या भारत देशामधील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यातमध्ये घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली. आता ममता बॅनर्जी म्हटल्या की हा अपघात नसून हा घातपात आहे, त्यामुळे असं स्पष्टीकरण दिसत आहे की अजितदादा जिवंत आहेत असे सोशल मीडियावरती चर्चा होण्याचं कारण हे 5वं कारण होतं. बघा ममता बॅनर्जींनी काय सांगितलं की अजित पवारांच्या विमान अपघातावर घातपाताची शंका व्यक्त करतात तातडीने अपघाताच्या दिवशीच शरद पवारांनी मीडियासमोर एक निवेदन सादर केले. त्यात त्यांनी हा निव्वळ अपघात असून यात राजकारण आणू नये असं सांगितलं. बघा राजकारणातील धुरंधर राष्ट्रवादीचे मुख्य नेते शरद पवार यांनी अजितदादांचं हे निधन अपघाती झाल्याचं लगेच का मान्य केलं, त्यांनी यावरती का चर्चा केली नाही, तर या कारणामुळे सुद्धा अजितदादा जिवंत आहेत ही बातमी पेरली जात आहे. यानंतर अजितदादा जिवंत आहेत ही बातमी तयार होण्याचं 7वं कारण म्हणजे माजी मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की अपघाताच्या दिवशी त्यांना सकाळी 7:30 वाजता एका कार्यकर्त्याचा फोन आला आणि त्यांनी अजित पवारांच्या अपघाताची माहिती दिली. मीडियाच्या देखील अगोदर आपल्याला अजित पवार यांच्या अपघाताची माहिती कळल्याची दावा त्यांनी सुद्धा केलेला आहे. राजेश टोपे यांना न्यूज चॅनलच्या अगोदर कसं काय माहिती पडली, बघा विचार करायला गेलं तर अजितदादांचं जे विमान कोसळलं होतं तर ते 8:46 कोसळलं आणि राजेश टोपे आहे तर त्यांना 7:30 वाजताच कसं काय कळलं की अजितदादांचा अपघात झालेला आहे. यामुळे सुद्धा असं लक्षात येत आहे आणि सोशल मीडियावरती बातम्या पसरण्याचं कारण हे सुद्धा आहे. यानंतर सोशल मीडियावरती अजितदादा जिवंत आहेत ही बातमी पसरण्याचं पुढचं कारण बघा.
अजित पवारांचे खंदे समर्थक श्रीजित पवार यांनी नुकतेच एक ऑडिओ रेकॉर्डिंग सादर केलेले आहे। त्यांच्या दाव्यानुसार अपघाताच्या दिवशी सकाळी 8:37 त्यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी डायरेक्ट बोलणं झालं। जर 8:37 पर्यंत अजित पवार जिवंत होते आणि फोनवर बोलत होते तर राजेश टोपे यांना 7:30 वाजता अपघाताची बातमी कोणी आणि कशी दिली, हा 1 तासाचा फरक कसं काय पडलेला आहे, यामुळे सुद्धा या ठिकाणी आता ही अजयदादांची बातमी तुफान व्हायरल होत आहे। यानंतर बघा, अजयदादा जिवंत आहेत ही बातमी सोशल मीडियावरती पसरण्याचं पुढचं कारण म्हणजे अपघाताच्या वेळी कोणीतरी विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं। याआधी गोजोबावीच्या माजी सरपंचांनी देखील असाच दावा करणारे एक स्टेटमेंट केलेलं होतं। त्यानंतर पुन्हा मिटकर यांचं सुद्धा हेच बुचकळ्यात टाकणारं विधान समोर आलेलं होतं। एकंदरीत विचार करायला गेलं तर अजित दादा पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात विविध दावे केले जात आहेत। त्यामुळे सोशल मीडियावरती सुद्धा तुफान बातम्या फिरत आहेत की अजयदादांचं हे अपघाती निधन नसून हे घातपाती निधन आहे। काही ठिकाणी बोललं जात आहे की अजयदादा त्या विमानामध्ये नव्हते, काही ठिकाणी बोललं जात आहे हा प्लॅनिंग असू शकतो, काही ठिकाणी बोललं जात आहे की अजयदादांच्या जीवाला धोका होता त्यामुळे अजयदादांना लपवून ठेवण्यात येत आहे। अशा पद्धतीच्या तुफान बातम्या व्हायरल होत आहेत। तर एकंदरीत याची सत्यता काय आहे, खरंच अजयदादा जिवंत आहेत की त्यांचा अपघात झालेला आहे, घातपात झालेला आहे, तर याचे पुरावे काय देण्यात आलेले आहेत त्याविषयीच आपण महत्त्वाची माहिती सांगत आहोत। परंतु अजयदादा जिवंत आहेत ही बातमी सोशल मीडियावरती पसरण्याचं पुढचं कारण म्हणजे विमानाचे इंजन निकामी झाले होते की यंत्रणेशी छेडछाड केली गेली होती, याची मागणी आता जोर धरत आहे। हे प्रकरण केवळ एक अपघात नसून त्यामागे काहीतरी मोठे दडले असल्याचे चित्र निर्माण होत आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन जी काय सत्यता असेल तर ते समोर आणावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे। आता बघा, डायरेक्ट आपण मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, एकंदरीत विचार करायला गेलं तर 28 जानेवारी 2026 रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे मुंबईकडून बारामतीकडे रवाना झालेले होते। एकंदरीत अजयदादा विमानामध्ये सरासरी 8:10 बसले। कुठून? मुंबईला 8:10 अजयदादा बसले। अजयदादांचा टायमिंग होता 8:45-46च्या आसपास अजयदादा हे बारामतीला पोहोचणार होते। हे अंतर 30 ते 35 जास्तीत जास्त 40 मिनिटांचं अंतर होतं। विचार करायला गेलं तर अजयदादांचं विमान लेअरजेट 45 हे बारामतीमध्ये टायमिंगला आलेलं होतं। परंतु जे विमानाचं जे लँडिंग आहे, रनवे आहे, तर त्या रनवेच्या शेजारी जे पण काही प्रत्यक्षदर्शिनी होते म्हणजे जे नागरिक होते तर त्यांनी पाहिलं की पहिल्यांदा विमान उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु पहिल्या प्रयत्नामध्ये ते विमान बरोबर उतरवलं जाईल अशी शक्यता कमी होती। त्यामुळे ते विमान परत एकदा हवेत नेण्यात आलं, म्हणजेच परत एकदा त्याला वरती नेण्यात आलं। वरती नेण्यात आल्यानंतर त्याने गोजूबावीच्या परिसरामध्ये एक येडा घातला। येडा घातल्यानंतर दुसऱ्या वेळेस ते रनवेवरती आलं आणि या ठिकाणी विचार करायला गेलं तर त्यांना एटीसीने या ठिकाणी संपर्क दिला की तुम्हाला रनवे दिसत आहेत का, असं एटीसीने विचारपूस केली। तर त्यावेळेस जे काय पायलट होते तर त्यांनी पायलटने सांगितले की मला पहिल्यांदा या ठिकाणी जो रनवे आहे तर तो दिसत नाही। परत एकदा एटीसीने विचारलं की तुम्हाला आता रनवे दिसत आहे का, तर दुसऱ्या वेळेस त्यांनी सांगितलं की मला आता रनवे दिसत आहे, मी विमान उतरत आहोत। तर त्यावेळेस त्यांनी विमान उतरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्येच अजयदादांच्या विमानाचा अपघात झाला। तर या अपघात कसा झाला हे तुम्हाला कळलं, परंतु सर्वात अगोदर काय सांगण्यात आलं की 8:30 पावणे 9च्या दरम्यान धुके होते। तर या धुक्यामुळे धुक्याच्या दृश्यमान्यतेमुळे हे अपघात झाला। आता काही बोललं जाते की तांत्रिक बिघाड होता त्याच्यामुळे निधन झाले। या ठिकाणी बोललं जात आहे की लँडिंग दुसरीकडे होतं, रनवे दुसरीकडे होता, तिसरीकडेच ते विमान कोसळलं। अशा पद्धतीच्या बातम्या फिरत आहेत, परंतु खरंच याची काय सत्यता आहे ते आपण पाहून घेऊयात। आता बघा, एक सीसीटीव्ही समोर आलेला होता। अजयदादांचा 28 तारखेला निधन झालं, 29-30 तारखेच्या दरम्यान एक सीसीटीव्ही समोर आला। त्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की विमानाचं रनवे वरती लँडिंग होण्याच्या वेळेस हा अपघात झालेला नाही, तर ते विमान हवेमध्ये गिरट्या घालत होता, त्याच्यामधून भयंकर आवाज येत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शकांनी दिलेली आहे। त्यामुळे हा अपघात आहे की घातपात आहे हा प्रश्न तयार होणं साहजिकच आहे।
अजितदादांचे आमदार असणारे अमोल मिटकरी साहेब यांनी वेगवेगळे पुरावे सुद्धा देऊन ही माहिती समोर दिलेली आहे. आज बजरंग सोनवणे जे खासदार आहेत तर त्या खासदाराने सुद्धा माहिती दिलेली आहे की अजितदादांच्या विमानाची चौकशी ही कठोर पद्धतीने झाली पाहिजे. कारण एवढा मोठा नेता आहे तर या नेत्याची खरंच अपघात झालेला आहे, घातपात झालेला आहे, याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. जर अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याची चौकशी योग्य पद्धतीने होत नसेल तर सामान्य नागरिकांची चौकशी कशी होईल असे प्रश्न सुद्धा काही नेत्यांनी उपस्थित केलेले आहेत. आता पारावरती चर्चा सुरू आहे तर त्याचं मुख्य कारण एकच आहे की अजून या प्रश्नांची उत्तरे प्रॉपर भेटलेली नाहीत. शासनाकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. ब्लॅक बॉक्समधील जी पण काही सत्यता आहे तर ती सत्यता अजून समोर आलेली नाही. त्यामुळे शंका निशंका तयार होत आहेत. परंतु मित्रांनो, अजितदादांचा DNA टेस्टिंग झालेलं आहे. जे बारामतीचं मेडिकल कॉलेज आहे तर त्या ठिकाणी अजितदादांचं घड्याळ, कुर्ता असेल, जॅकेट असेल, यावरती या ठिकाणी शरद पवार साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, सुप्रियाताई असतील, रोहितदादा असतील, यांच्या माध्यमातून ओळख ही पटवण्यात आलेली होती. या ठिकाणी विचार करायला गेला तर डॉक्टरांनी अगोदर अजितदादांचं या ठिकाणी बॉडी त्यांच्या घरच्यांकडे दिलेली होती. परत एकदा त्यांनी DNA साठी त्यांची जी काय बॉडी आहे, शिवा आहे, तर ते आणण्यात आलेलं होतं. त्यांचा DNA सुद्धा करण्यात आलेला आहे. DNA केल्यानंतर ओळख ही पटत असते. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा मान्य करणं गरजेचं आहे. अशा अफवांवरती विश्वास न ठेवता सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, विचार करायला गेलं तर माणसाची ओळख ही त्याच्या केसावरून सुद्धा पटू शकते. माणसाचा केस जरी सापडला तरी त्याच्यावरून DNA ची टेस्ट होत असते. तर अजितदादांची पूर्ण बॉडी सापडलेली होती. त्यामुळे DNA लगेच होतो आणि DNA केल्यानंतरच अजितदादांचं या ठिकाणी त्यांचा जो अंत्यविधी होता तर तो अंत्यविधी VP विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये पार पडला. एकंदरीत ही महत्त्वाची माहिती होती. अजून काही खुलासे राहिलेले आहेत तर ते खुलासे लवकरच समोर येतील. खुलासे आल्यानंतर आपण त्यावरती चर्चा करूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजितदादांवरती तुम्ही प्रेम करत होतात याबद्दल शंका